नमस्कार, मी सुमित जगदाळे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. महात्मा फुलेंचे विचार समाजाला आजही मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विचारांच्या आणि कार्यातील समाजातील सर्व स्तरातून अनुकरण केले पाहिजेत, असं आवाहन माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी केलं. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल सामाजिक समरसता मंचातर्फे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता ज्योती पठाणिया यांना राम नाईक यांच्या हस्ते महात्मा फुले सामाजिक समरसता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विजय गावडे, प्रकाश डाकवे, रमेश पांडव, अप्पा मोरे, नंदकुमार राऊत यावेळी उपस्थित होते. पद्मशाली समाज संस्था आणि पुरुषोत्तम गोणे यांनाही यावेळी पुरस्कार देण्यात आला. राम नाईक म्हणाले, महात्मा फुले यांनी कोणत्याही स्वार्थाशिवाय समाजासाठी स्वतःला झोकून दिले होते. आजच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या विचारांची आणि कार्याची नितांत गरज आहे. त्यांचे कार्य त्याच निष्ठेने पुढे नेले तर हिंदुस्थान पुन्हा सुजलाम सुफलाम होईल. ज्योती पठाणिया म्हणाल्या, लालबत्ती विभागातील महिला या स्वतःच्या मर्जीने काम करीत नसतात. त्यांच्या मुलांनी त्यांच्याप्रमाणे आयुष्य जगू नये यासाठी समाजानेच पुढाकार घेतला पाहिजे. सार्धशती समितीतर्फे विवेकानंद आणि डॉक्टर आंबेडकर या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. पुणे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पावसाअभावी पिके घेता येत नाहीत, फळबागा जळून जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, पाण्याची टंचाई बघता टँकरची संख्या वाढवावी, रोजगार निर्मितीसाठी कामे उपलब्ध करून द्यावीत, विद्यार्थ्यांना मदत द्यावी यासह इतर मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केल्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस अनिल शिदोरे, जिल्हाध्यक्ष बाबा जाधवराव, अविनाश रहाणे, सुधीर पाटसकर, हेमंत बत्ते, प्रकाश ढोरे, रीटा गुप्ता आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांना शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील रब्बी व खरीप क्षेत्र नापेर राहिलेले आहे. लोकांना धान्य नाही, जनावरांना चारा नाही, पिण्यास पाणी नाही, मजुरांना काम उपलब्ध नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना चुकीच्या आणीबाणीमुळे जिल्ह्याला शासकीय मदत मिळत नाही. दुष्काळाची राजकारण करून दुष्काळी दौरे काढले जातात, तथापि कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही. यामुळे शेतकऱ्यांवर व सामान्य जनतेवर अन्याय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध नसल्याने त्यांचे विद्युत संच गेले अनेक महिने बंद आहेत. त्यामुळे वीज बिल माफ करावे, शेतकऱ्यांची कर्जे माफ करावी, विद्यार्थ्यांना मदत द्यावी, पाणी पुरवठा योजना सुरू कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आदित्य प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा लक्ष्मी वासुदेव राष्ट्रभूषण पुरस्कार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर दिला जाणार आहे. हा पुरस्कार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वीकारणार आहेत. गुढीपाडव्याला न्यू इंग्लिश स्कूल मैदानावर सायंकाळी 6:30 वाजता विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती अभ्यंकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना अभ्यंकर म्हणाले, आमच्या मातोश्री लक्ष्मीबाई अभ्यंकर, पिताश्री वेदमूर्ती वासुदेव अनंत अभ्यंकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे यंदाचे हे 5वे वर्ष असून 1 लाख रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. सध्याच्या ताणतणावाच्या जीवनात विनोदी लेखन करणारे हात तयार करणं गरजेचं आहे, असं मत सकाळचे संपादक मल्हार अरणगल्ले यांनी व्यक्त केलं. सकाळमधील विनोदी कथा सुल खुटवड यांनी निवडक गुदगुले या कथासंग्रहात संपादित केल्या. त्याचे प्रकाशन अरणकल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यानिमित्त विनोद लेखन करणाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला. या प्रसंगी कथा लेखकांचा सत्कार करण्यात आला. लेखक मुकुंद टाकसाळे, प्राध्यापक व बा बोधे, विजय कापडी, सिग्नेट प्रकाशनचे ॲडव्होकेट प्रमोद आडकर, खुटवड आदी यावेळी उपस्थित होते.
विनोद आपल्या आजूबाजूने वाहत असतो, तो टिपला पाहिजे असे सांगून अरणकल्ले म्हणाले, आपल्या आसपास सतत विनोदाची निर्मिती होत असते. आयुष्यातून विनोद काढला तर आयुष्य नीरस होईल. विनोद निर्मिती बरोबरच विनोद आकलनाची क्षमताही वाढली पाहिजे. विनोद समजावून घेण्यासाठी मनाची मशागत करावी लागते. बोधे म्हणाले, विनोद हा मानवी जीवनाचे अंग आहे. माणसे सहज बोलता बोलता विनोद करतात. अनेकांच्या तोंडातून विनोदांची गंगा वाहत असते. गुदगुल्यामुळे विनोदी लेखन करणाऱ्यांची फौज तयार झाली असे कौतुकोद्गार टाकसाळे यांनी काढले. ते म्हणाले, विनोदी लिहिणारे दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहेत. लेखन करणाऱ्यांबरोबरच इतर पुस्तकेही वाचले पाहिजेत. घटनाप्रधान, शब्दप्रधान, स्वभावनिष्ठ असे विनोदाचे प्रकार त्यामुळे कळतात. मराठीत विनोद साहित्याचे विपुल भांडार आहे. विनोदी लेखन संपले नाही हे या पुस्तकाने सिद्ध केले आहे असे कापडे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे शहर भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. इंदापूर येथील सभेत दुष्काळग्रस्तांबाबत अश्लील शब्द वापरून त्यांचा अपमान करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली असली तरी विरोधक मात्र त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत महाराष्ट्रभर आंदोलन करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुणे शहर भाजपच्या वतीने SP कॉलेज चौकात अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. यामध्ये भाजपचे गटनेते अशोक ऐनपुरे, महिला आघाडी अध्यक्ष मेधा कुलकर्णी, नगरसेविका वर्षा तापकीर, मनीषा घाटे, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रमोद कोंडरे, भाजप शहर उपाध्यक्ष धीरज घाटे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी भाग घेतला. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. विश्वशांती संगीत कला अकादमीचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर अध्यक्षस्थानी असणार आहेत. तसेच वनराईचे अध्यक्ष डॉक्टर मोहन धारिया, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर, उस्ताद अजमत अली खान, उस्ताद जिया फरीदुद्दीन दागर, साधक श्रीकृष्ण कर्वे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मंगेश कराड यांनी दिली. जगभरातील सुमारे 160 देशातील मूलभूत वाद्यांचे प्रदर्शन, प्रशिक्षण व प्रात्यक्षिक या अकादमीच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे कराड यांनी सांगितले. आदिनाथ मंगेशकर हे अकादमीचे महासचिव तर ज्योती ढाकणे या कार्यकारी संचालिका म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. विद्यापीठाने तातडीने पुनर्मूल्यांकन आणि पुनर्तपासणी संपवावी, अन्यथा त्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित करावे अशी मागणी सोशलिस्ट युवजन सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य यांनी केली. पुणे विद्यापीठाच्या पुनर्मूल्यांकन आणि पुनर्तपासणी परीक्षा या विषयावरील घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वैद्य बोलत होते. यावेळी युवजन सभेचे राष्ट्रीय खजिनदार डॉक्टर नितीन केतकर, पुणे शहर अध्यक्ष अतुल रुणवाल, महाराष्ट्राचे चिटणीस निहार वैद्य आणि विद्यार्थी सदस्य उपस्थित होते. पुढे बोलताना डॉक्टर वैद्य म्हणाले, पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे केवळ विधी शाखेच्या किमान 4500 विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन आणि पुनर्तपासणी या परीक्षांसाठी 2 महिन्यांपूर्वी अर्ज केले आहेत. हा आकडा किमान लाखभर तरी असावा. यातील अनेक विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण होणे हे पूर्णतः अनपेक्षित आहे. हे सर्व विद्यार्थी या परीक्षांची चातकासारखी प्रतीक्षा करीत आहेत. यातील विधी शाखेच्या परीक्षा 16 एप्रिल पासून सुरू होत आहेत. इतर अनेक शाखांच्या परीक्षा याच कालावधीत नियोजित आहेत. विद्यापीठाने पुनर्मूल्यांकन आणि तपासणीमध्ये अक्षम्य दिरंगाई केल्याने किमान लाखभर विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीवर आहे. तसेच त्यांचे 1 वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. पुणे विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांना याबाबत गेल्या महिन्यात पत्र देऊनही त्यांनी याबाबत दखल घेतलेली नाही. वर्ष वाया जाणे हे विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही आणि महिला विद्यार्थिनींना कौटुंबिकदृष्ट्या हे परवडणारे नाही. दुष्काळग्रस्त भागातील अनेक विद्यार्थी यामुळे शिक्षण सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. यासाठी पुणे विद्यापीठाने किमान अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे, अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही वैद्य यांनी दिला. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850
937373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.